सोशल मीडिया हा लग्नातल्या आहेरासारखा आहे. एक आहे इन्फॉर्मेशन आणि एक आहे एंटरटेनमेंट. धंद्यामध्ये जात आणायची नसते. धंदा हीच एक जात आहे. बिझनेस म्हणजे 24 तासाची नोकरी आहे की तुम्ही इतकं कमाईची साधनं केली पाहिजेत की तुम्ही झोपला असलं तरी तुमचं उत्पन्न चालू असलं पाहिजे. किंवा ग्राहक हा राजा असतो, पण तुम्ही त्याला राजासारखं तुम्ही ट्रीट करताय का? आपल्याला बारीक नफा नकोय. कामगारांचे पगार धरतो, मालकाचा पगार का नाही धरत? MRP काढण्यामध्येच बिझनेसचं सक्सेस आहे. घरातनं विकली जाणारी साडी 200ला जातीये, तीच साडी दुकानातनं 300ला जातीये. तुम्ही चांगलं क्वालिटी द्या, पैसे जास्ती द्यायला लोक तयार होतात. आपल्याला घरी पॉलिश करता येतं बुटाला, म्हणून आपण करायचं का? स्वावलंबन वेगळं, बिझनेसमध्ये ते करायचं नसतं. त्याच्यासाठी मोची आहे ना. तुम्ही ज्या ज्या कामासाठी जे जे एक्सपर्टीज आहेत त्यांना हायर करा. तुम्ही त्याच्यात वेळ घालवू नका. तुमचा वेळ जेवढा वाचवाल तेवढं प्रॉफिट करा. जो भाजीवाला तुम्हाला कढीपत्त्याची काडी थोडी एक्स्ट्रा देतो त्याच्याचकडे रिपीट जाता. मग तुमच्या धंद्यात तुम्ही तुमच्या प्रॉडक्टच्या सोबत एक्स्ट्रा काय देता? तुम्हाला काय येतं किंवा तुम्ही काय विकू शकता ह्याला महत्त्व नाही आहे. लोकांना काय गरज आहे ते महत्त्वाचं आहे. मित्रांनो नमस्कार, कसे आहात सगळे? मित्रांनो 3S टॉक या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी DD आहेत, डॉक्टर धनंजय देशपांडे सर. सरांचं वैशिष्ट्य म्हणजे सरांची माझी प्रत्यक्ष भेट आज पहिल्यांदा झाली, परंतु फेसबुकवर मी अनेक दिवसांपासून विथ फॅमिली सरांच्या पोस्ट बघत होतो. सर जे गायडन्स करत होते अगदी लॉकडाऊनपासूनचे ते आम्ही अगदी रेग्युलरली पाहत होतो. आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी मी तुम्हाला काही सांगण्यापेक्षा मुलाखतीमधून त्यांचं जे व्यक्तिमत्व उलगडणार आहे ते समजून घेण्यासारखं आहे. सर नमस्ते. टॉक पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आत्तासुद्धा तुमच्या इथे जॉईन झालो. मलाही सरप्राईज आहे की तुम्ही तेव्हापासून पाहताय. हो. आता हे जे कोण शूट करतायत ते पण माझे मित्र, तेही मला म्हणाले की मी बरीच वर्ष फॉलो करतोय. हो. सोशल मीडियाची ही ताकद आहे. अनोळखी लोकांपर्यंत आपण पोचू शकतोय. बरं. आणि तुम्ही भेटलाच नाहीये कधी, हे अंतर जाणवत नाही. अगदी पहिल्यांदा भेटल्याचं फील येत नाही. हो. कारण सोशल मीडियाचा चांगला वापर दोन्ही अंगाने झाला तर बरोबर आहे. मी सर जे ट्रिक्स खास करून जे टेक्निक्स तुम्ही सांगता सायबर सिक्युरिटीच्या दृष्टीनं असो किंवा सोशल मीडियाचा यूज करण्याच्या दृष्टीनं असो, तो आम्ही घरी सगळेजण TV लावून मी मुद्दाम सगळ्यांना बसवून पाहतो कारण ते बघितलं पाहिजे. पण तुम्ही आज जेव्हा पहिल्यांदा आलात आत तेव्हा तुमच्या हातातले हे सगळे फोन बघितले आणि मला पहिल्यांदा प्रश्न पडला की मी 2-3 फोन वागवतो तर मला ते थोडं अपराधासारखं वाटतं. सर प्रत्यक्ष सरांच्या हातात 5-7 फोन आहेत. नाही, ते म्हणजे त्याचं कारण काय असं विचारतोय. येस. मुळामध्ये ते काय मी फार श्रीमंत आहे अशातला भाग नाही. या सगळ्या फोनची किंमत मिळून तुमच्या एका फोनची असू शकते. आजकाल सहज 70-80 हजाराचा फोन कुणीही वापरतात. तेवढ्या याच्यात माझे 7 बसलेत. पण मुळात त्याच्या मागचं ॲक्च्युअली ऑर्गॅनिक कारण असं आहे, म्हणजे साध्या भाषेत सांगतो, फार ग्रामर नाही, की आपल्या घरामध्ये आपण किचनमध्ये झोपत नाही आणि बेडरूममध्ये स्वयंपाक करत नाही. बरोबर आहे. किंवा टॉयलेटमध्ये जेवण करत नाही. प्रत्येक कामासाठी खोल्या विषय वेगळे ठरलेले आहेत. बरोबर आहे. मग तुम्ही एकाच फोनमध्ये सगळी कामं का करता? मान्य आहे माझ्या एवढे 5-7 नका अफोर्ड करू, पण निदान 2 फोन तरी ठेवा. जो व्यावसायिक आहे, जो सोशलवर आहे, 2 फोन ठेवा. मी सायबरमध्ये पण आहे, म्हणजे स्टेट लेवलच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट ह्याच्यावरती पण मी आहे. सायबर अवेअरनेस फाउंडेशनवर मी हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे. तर त्या अनुषंगाने अनुभवातनं सांगतो की 2 फोन ठेवण्याचा फायदा काय होतो. एका फोनमध्ये तुमचं मंडई फोन म्हणतो आपण त्याला. मंडई फोन म्हणजे काय? ते सोशल मीडिया सगळा. अच्छा. आओ जाओ घर तुम्हारा. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, काय जे असेल ते सगळं त्या फोनमध्ये ठेवा. आणि तुमचं बँकिंग, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचे व्यवहाराचे डिटेल्स, CA बरोबरचं ट्रान्झॅक्शन, हे सगळं दुसऱ्या फोनमध्ये ठेवा. अच्छा. आणि दुसऱ्या फोनमध्ये नेट टाकलेलं ते कायम बंद ठेवा. कामाच्या वेळेला फक्त त्याच्यातलं नेट चालू करा. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एखाद्या दुकानात जाऊन काहीतरी वस्तू घेतली, पैसे पेमेंट करायचं आहे, UPI, किती वेळ लागतो एक पेमेंट करायला? मॅक्स 1 मिनिट. तेवढ्या 1 मिनिटापुरता नेट चालू करा. पेमेंट करा, नेट बंद करा. तुमचे पैसे वाचण्याचं प्रमाण
90% वाढतं किंवा अडकण्याचं प्रमाण 50% कमी होतं सायबर फ्रॉडमध्ये पैसे जाण्याचं. बरं. त्याचं कारण असं आहे, हो. साधं लॉजिक आहे. आपण जे रिअल लाईफमध्ये मगाशी जे म्हणालो की हो. आपण जे रिअल लाईफमध्ये जगतो हो. ते मोबाईलमध्ये जगत नाहीत. बरोबर आहे. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल घरामध्ये फ्रीज आहे, त्याच्यात दूध आहे, हो. चहा करण्यासाठी आपण दूध घेतोय, दरवाजा उघडला, दूध घेतलं, बरं. दरवाजा बंद केला, हो. चहा झाला, परत फ्रीज बंद केला. बरं. मग या फ्रीजचा दरवाजा उघडा का ठेवता सतत? हम्म. म्हणजे नेट, हो. दरवाजा म्हणजे नेट. नेट. हो. जेव्हा काम नाही आहे हो. तेव्हा त्याच्यातलं नेट बंद ठेवा. मी असे काही बघितलेले आहेत की सकाळी उठल्यावर जे नेट चालू असतं हो. ते रात्री झोपेपर्यंत. नेट हा हॅकरसाठी ॲक्सेस आहे. हो. तुम्ही दरवाजा उघडा ठेवणार हो. आणि मग मांजर दूध पिऊन गेलं म्हणून मांजरावर ओरडणार हम्म. पेक्षा बरोबर. दरवाजा बंद ठेवा. हो. गरज नसेल तेव्हा, गरज असेल तेव्हा नक्की जा. हो. आता इवन तुम्ही, काही जण मला म्हणतात की नाही सर आम्हाला आलेले कॉल मग ट्रू कॉलरवर कसे कळतात? हम्म. मग कसं कळणार आम्हाला? हां. नेट ऑन पाहिजे. हो. तर मी त्या सगळ्यांना सांगू इच्छितो की ट्रू कॉलरसुद्धा आता डुप्लिकेट बाजारात 16 आलेले आहेत, 16-17. बाप. तुम्ही जे ट्रू कॉलर वापरताय ते ऑथेंटिक आहे की नाही याचा तुम्हालाच भरोसा नाही. बरं. आणि ट्रू कॉलर फॅसिलिटी ही आत्ता आली आहे. हो. त्याच्या आधी आपण फोन वापरत होतो, बरोबर आहे. अननोन नंबरवरनं फोन येत होते, हो. आपण ते घेत होतो हो. किंवा टाळत होतो. हो. जगत तर होतो. हो. हो. आता नाव कळल्याने तुम्ही फोन कट केल्याचं काही उदाहरण आहे का एक तरी घेताच आहे. हो. मग ट्रू कॉलर कशाला? बरोबर आहे. बरोबर मी आहे. स्वतः इतकी वर्ष या लाईनमध्ये, हो. मी आज तगाय ट्रू कॉलर वापरलेलं नाही आहे आणि माझं काहीही अडलेलं नाही आहे. हम्म. फार तर विचारा कोण बोलतोय, हो. तो सांगेल. बरोबर. घ्यायचं तर घ्या, नाही तर कट करा. नेट जेवढा वेळ बंद ठेवाल, हो. आता तुम्ही ऑफिसला आलायत, कामाला बसायचं, त्यावेळेला नेट चालू पाहिजे, हो. तेवढ्या वेळेपुरतं ऑनलाईन जाताना चालू ठेवा, तिथून बाहेर येताना बंद करा. आत्ता आपण इथं आलो आहे, हो. मी तुमच्याकडे आलो, हो. तुम्ही घरनं इथं आलाय, हो. येताना फ्लॅटचा दरवाजा बंद केला आहे, हो. मी बंद केला आहे, हो. मग ह्याचा दरवाजा का चालू ठेवला आहे? बरोबर आहे. म्हणजे रिअल लाईफमध्ये जे जगतो ते त्याच्यात जगत नाही, त्याच्यातनं फ्रॉड वाढतात. आपला जो आजचा मेन टॉपिक आहे, उद्योजकांसाठी सोशल मीडिया किती वरदान आहे. हो. तर ते वरदान हे सोशल मीडिया हो. आणि सायबर क्राईम हो. हे जुळे भाऊ आहेत. अच्छा. सोशल मीडियातनंच फ्रॉड होत आहेत. हो. जास्त फ्रॉड तिथूनच होत आहे. सोशल जास्त 99%. हो. बरोबर आहे. म्हणून उद्योजकांनी व्यवसायात यशस्वी करण्यासाठी जशी तुमच्या दारात कामधेनू बांधली आहे सोशल मीडियाची, हो. तशी ती जर नीट नाही वापरली तर ती लाथा पण घालणार आहे हम्म. आणि तुम्हाला पाडणार आहे. बरोबर. तर त्याच्यासाठी काळजी घेणं काय झालं माहिती का सर, हो. आपल्याकडं सोशल मीडिया आला तो फॉरेनमधनं आला आहे, हो. आपला नाही आहे. हो. आणि सोशल मीडिया कसा वापरायचा हे आपण फक्त ते ॲप्स आणले, बरोबर. त्याचे प्रोटोकॉल्स नाही आणले. नाही आणलेत. हो. तुमच्यापैकी कुणी जर फॉरेनचा मित्र असेल किंवा फॉरेनचे इंस्टाग्राम किंवा लिंक्डइनवर बघा प्रोफाईल, हो. एकही खाजगी गोष्ट त्याची ते सोशलवर टाकत नाहीत. बरोबर. नॉट अ सिंगल वन. हो. ते फक्त आणि फक्त प्रोफेशनचं टाकतात. तुम्ही कधी तुमच्यापैकी काही जण लिंक्डइनला जर असतील, हो. तिथं कधी गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड नाईट, जेवण झालं का, राष्ट्रीय प्रश्न काही विचारले जात नाहीत. बरोबर आहे. प्युअर बिझनेस माइंडेड, तो खरा सोशल मीडिया आहे. आपण काय करतो आठवा, हो. आपण सगळंच करतो. सगळं जे जे काही करतोय उंबऱ्याच्या, ते सगळं उंबऱ्याच्या बाहेर दाखवतोय. बरोबर. मी गोव्याला चाललो आहे, मी काश्मीरला चाललो आहे, मी कार घेतली आहे, माझ्याकडे वास्तुशांती आहे, हो. माझ्याकडे अमुक आहे, माझ्याकडे लग्न आहे. हो. तुमचं घरचं लग्न हे तुमचं सामाजिक आहे का? अगदी. नाही ना, हो, नाही. ते खाजगी आहे. खाजगी. आणि सोशल मीडिया म्हणजे समाज माध्यम, सामाजिक माध्यम आहे. बरोबर. त्याच्यावर त्याच गोष्टी टाकल्या पाहिजेत ज्या सोशल आहेत किंवा सोशलला उपयोगी आहेत बरोबर आहे. समाजाला. हो. आपण ते करत नाही. करत नाही. फॉरेनचे लोक ते करतात आणि म्हणून ते तिथे व्यवसाय व्यवस्थित करतात. इवन तुम्ही लिंक्डइनवर असं जर काही करायला टाकलं, हो. वास्तुशांती वगैरे, हो. तर तुम्हाला आपोआप बॅन येतो. अच्छा. कम्युनिटी स्टँडर्डमध्ये नाही आहे बसत म्हणून. ओके. बर्थडे विशेष वगैरे काही चालत नाही तिथं. तुमचे अचिव्हमेंट टाका, बरोबर आहे. तुमचे अचीव गोल्स टाका, हो. अवॉर्ड्स टाका. हो. प्रोफेशनल. प्रोफेशनलिझम पाहिजे. तर आपल्या उद्योजकांनी हे सांभाळलं पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यामुळं होतं काय की तुम्ही घरगुती सगळं टाकल्यामुळं तुमची आयडेंटिटी संभाव्य जो ग्राहक आहे हो. त्याच्यापर्यंत पोचते बरोबर आहे. आणि तो तिथं बिचकतो.
तो थांबतो. हम्म. किंवा तुम्ही सोशलवर बिझनेसच्या दृष्टीने बोलतोय मी आज फक्त, हो 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 हे कुठल्या जातीवर बोलत नाही किंवा कुठल्या राजकीय पक्षावर बोलत नाही. बरोबर आहे. प्रत्येकाची एक स्वतःचा धर्म आहे, हो तसंच प्रत्येकाचा एक स्वतःचा पक्ष आहे. बरोबर. पण ह्या दोन्ही गोष्टी मनात ठेवायच्या असतात. हम्म. बरोबर आहे. जसे संत सांगून गेलेत की धर्म हा उंबऱ्याच्या आत जपायचा असतो, धर्म हो. उंबऱ्याच्या बाहेर राष्ट्र प्रथम आहे. बरोबर आहे. ते टाळून आपण वादावादी करतो, हम्म. ट्रोलिंग एकमेकांना करतो, बरोबर आहे. जातीवरनं करतो, राजकारणावरनं करतो. बरोबर आहे. आणि समजा हो मी एखाद्या एक्स नेत्यावर टीका केली, हो मला आवडत नाही म्हणून, हो त्याला तो एक्स माणूस नेता आवडणाराही कोणीतरी असतो. हो आणि माझी समजा हॉटेल आहे, हो तर माझ्या हॉटेलमध्ये तो जेवायला येणार असतो, हो पण मी त्याच्या आवडीच्या नेत्याला नाव ठेवलेत म्हटल्यावर हो तो माझ्या हॉटेलला येत नाही. येणार नाही. बरोबर. आता तो नेता तो हो. त्याच्या जागी खुश आहे, हो. मी त्याची टीका केली काय आणि त्याने आरती केली काय, पण नुकसान माझं झालं ना. चालेल. हो उद्योजकांनी हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की तुमची जात, हो तुमचं राजकारण सोशलवर आणता कामा नये. कारण तुमचा संभाव्य कस्टमर हो जात धर्म बघून बिचकतो, विचारतो. ती काळजी घेतली पाहिजे. अगदी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. दुसरं मला एक म्हणजे माझ्या बिझनेस गुरूंनी मला शिकवलेलं वाक्य सांगून ठेवतो तुम्हाला पण. हो व्यवसाय करायचा असेल आणि तो सक्सेस करायचा असेल हो तर एक काय म्हणू त्याला, एक उदाहरण आहे. हो उदाहरण असं आहे, मासेमारी हो कोकणात करतात किंवा समुद्रकिनारी, हो तर छोटं जाळं लावलं हो तर छोटे मासे मिळतात, अच्छा. कोळंबी, झिंगा वगैरे, आणि ज्याचा रेट आहे 200-250 रुपये किलो. हो मोठं जाळं लावलं, हो मोठे मिळतात पापलेट, सुरमई, हो. ज्याचा रेट 800 रुपये किलो आहे. हो बिझनेसमध्ये तुम्ही छोटं जाळं लावून धंदा करायचा का मोठं जाळं लावून करायचा, हे बरोबर. तुम्हाला ठरवायचं आहे. बरं. छोटं जाळं लावणं म्हणजे काय ते सांगतो आता. हो हो कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्नाची अपेक्षा ठेवणं. ओके. विशेषतः आपला मराठी माणूस का कमी पडतो, हो तो जाहिरात नावाच्या गोष्टीला बजेटच ठेवत नाही. हम्म. उलट इतर धर्मीय, म्हणजे मी जात कुठल्याच धर्माचं नाव घेत नाही, पण इतर धर्मीय व्यवसायात जास्ती पुढं का आहेत, मराठी अपवाद काही वगळले हो तर फार कमी आहेत. हो इतर धर्मीय का पुढे आहेत, उदाहरणांनी सांगतो. माझे स्वतःचे काही बिल्डर्स जे आहेत, हो कस्टमर, हो ते एव्हरी इयर्स जानेवारीमध्ये आम्हाला पाठवतात बरं. एस्टिमेट. ते तुम्हाला थोडक्यात सांगतो हो की वर्षभरात समजा आमचं साधारण एवढं अमुक काम आहे, हो 2000 स्क्वेअर मीटरचं काम आहे हो डिझायनिंगचं, हो त्याचं कोटेशन द्या आम्हाला ±10%, हो आम्ही देतो. हो तसंच तो जो आहे बिल्डर व्यावसायिक, तो लोखंडाचं, वाळूचं, सिमेंटचं सगळ्याचे कोटेशन मागवतो. हो त्याचं स्वतःचं वर्षभरात किती बिल्डिंग बांधणार आहे त्याचं गणित पक्का असतं. बरोबर. त्याला लागणारं मटेरियल व्हेंडरकडनं कोटेशन घेतो, त्याच्यात आमचं जाहिरातीचं पण कोटेशन ॲड करतो. बरोबर. मग त्याची तो इन्व्हेस्ट म्हणजे खर्च किती त्याची ती किंमत काढतो, बरोबर. आणि मग त्याच्यावर त्याचं 30%, काय 40%, 50%, त्याचा जो काही असेल हो हो तो लावून मग त्या फ्लॅटची किंमत तो जाहीर करतो, ज्याला म्हणतो आपण MRP. बरोबर. आपल्याकडं काय होतं माहिती, हो म्हणजे माझ्याकडे येतात काही हो की साबण फॉर एक्झाम्पल, घरगुती साबण बनवणारे भरपूर आहेत. हो साबण बनवणार, रॅपर, हो किंमत छापणार, हो. त्याचा खर्च कसा काढणार. समजा 40 रुपयाचा साबण आणला आहे, हो तर खर्च किती बाबा, मटेरियलला 10 रुपये गेले, हो प्रिंटिंग, रॅपर, डिझायनिंग 10 रुपये गेले, हो नोकरांचा पगार 10 रुपये गेले, हो. 30 रुपये गेले, हो आता 10 रुपये आपला प्रॉफिट. हो असं म्हणून ते 40 रुपयाचं MRP छापून माझ्याकडे येतात, हो आणि मग म्हणतात की तुम्ही आता याचं मार्केटिंग करून द्या. हो आता मग मी माझं बिल लावल्यावर हो ते 40मधले 10 रुपये प्रॉफिट आहे, त्याच्यातले 5 रुपये मी घेऊन जातो आहे. हो हो कारण तुम्ही मुळात खर्चामध्ये धरलंच नाही आहे घडलंच नाही. मार्केटिंग ॲडव्हर्टायझिंगचं. हो हो आपले मराठी माणसं तिथं गडबडतात. हम्म. त्याच्यासाठी एक एक्स बजेट ठेवावं लागतं, जे इतर लोक ठेवतात आणि सक्सेस होतात. बरोबर आहे. आपली लोक ठेवत नाही, ते ठेवलं पाहिजे. बरोबर आहे. आणि मार्केटिंगमध्ये सुद्धा हो याच्यातही प्रकार आहेत, जसं भूक लागणं आणि जेवण करणं. वडापाव खाल्ला तरी भूक भागणार आहे, बरोबर. नाश्ता केला तरी भूक भागणार आहे, हो आणि डायनिंग हॉलमध्ये जेवण केलं तरी भूक भागणार आहे. बरोबर. चॉईस इज युअर्स. हो वडापाव खाल्ल्याने 2 तास भूक भागणार आहे, हम्म. दिवसभर नाही. हो नाश्ता केल्याने 4 तास. बरोबर. पण तुम्ही व्यवस्थित डायनिंग हॉलमध्ये जेवण केलं तर पोटही चांगलं राहणार आहे बरोबर आहे. आणि बराच वेळ काम करणार आहे. हो म्हणजे तुम्ही जास्त
15 रुपयाच्या वडापावापेक्षा 150 रुपयाचं जेवण करणं महाग नाही आहे. मोठं जाळं लावणं म्हणजे हे आहे. बरोबर आहे. ते करणं बिझनेसवाल्यांनी केलं पाहिजे. बरोबर. दुसरं अर्थाने उदाहरण सांगतो. मोबाईलमध्ये आपण व्हिडिओ शूट करू शकतो. करू शकतो. मग लग्नाचं व्हिडिओ शूटिंग का नाही मोबाईलमध्ये करत आपण? नाही करत. तेव्हा का व्हिडिओग्राफर बोलवतो? का? तर प्रोफेशनली व्हायला पाहिजे, चांगलं दिसलं पाहिजे, नंतर कोणाला दाखवायचं हे तुम्हालाही माहिती आहे. बरोबर. बरोबर आहे. मग तुमच्या प्रॉडक्टचे फोटो तुमच्या मोबाईलमध्ये काढून ते सोशल मीडियावर टाकून तुम्हाला ऑर्डर मिळतील असं तुम्ही का समजता? दॅट इज कॉल्ड छोटं जाळं. बरोबर. तुमच्याच मोबाईलमधनं खर्च वाचवण्यासाठी फोटो काढणं आणि ते टाकणं. आमचं अमुक एक प्रॉडक्ट आहे ते तुम्ही घ्यावं. आता तुम्हाला ती फोटोग्राफरची नजर नसते. बरोबर. त्याच्याकडचा जो लाईट सेन्स आहे. आत्ता आपण स्टुडिओत बसलो, तुम्ही हे सगळं शूट मोबाईलमध्ये करू शकला असता. एवढे भारीचे कॅमेरे का लावलेत? सिस्टीम का उभी केली आहे? लाईटिंग फोकस का उभं केलं आहे? बरोबर. कुठल्याही गोष्टीला एक प्रॉपर चॅनल असतं, मग ते लोकांपर्यंत प्रेझेंट होतं. आपल्याकडं त्याच्यात कटिंग केलं जातं. चलताय ना, दिसतंय ना माझं प्रॉडक्ट आहे. बरोबर. किंवा आजकालच्या भाषेत रील, काहीतरी बाबा काय आर्टिफिशियल ज्वेलरी आहे, ती कोणीतरी एक बाई अशी घेऊन उभी राहते, रील काढतं कोणीतरी, खाली किंमत आणि फोन नंबर. कसं इम्प्रेशन पडणार? ज्या काम जेणो काम तेणो जाय, बीजे करेसो गोता खाय. बरोबर आहे. तुम्ही पैसे वाचवण्यासाठी ते करताय. तुम्ही जेवढं वाचवाल ते जाळं कमी करत जाणार. बरोबर. उलट इन्व्हेस्ट मोठं करा. आता दुसरं उदाहरण सांगतो अजून. घरातनं साड्या विकणाऱ्यांचे प्रमाण बरंच आहे. घरून साड्या विकण्याचं. त्या महिला व्यवसाय करतात, उत्पन्नही करतात, पण ते लक्षाधीश का नाही होत? आणि आपल्याला लक्षाधीश होण्याची स्वप्नच पडत नाहीत. बरोबर. पण तीच साडी मार्केटमध्ये किंवा पुण्याच्या भाषेत लक्ष्मी रोडवर घरातनं विकली जाणारी साडी 200ला जातीये. तीच साडी दुकानातनं 300ला जातीये. तो सांगतो की माझे ओव्हरहेड्स आहेत, लाईट बिल आहे, नोकर चाकर पगार आहे, त्याच्यामुळे 100 रुपये वाढीव आहे. ते तुम्हाला पण पटतं. पण याला सुद्धा जी साडी 200ला 100ला मिळालेली ती त्याला 100लाच मिळाली. म्हणजे प्रॉफिट तो तेवढाच करतोय. बरोबर. पण विथ इम्प्रेशन करतोय. त्याच्यामुळे तो पुढे चालून त्याच 200 रुपयाची साडी 250ला करतो. बरोबर. सेट झाल्यावर. आणि तुम्ही 200ची 225 पण करू शकत नाही. बरोबर. कारण तुम्हाला प्रश्न विचारला जातो, तुम्हाला काय खर्च आहे, कशाला महाग केली, काय महाग आहे, काय महागाई झाली, घरातनं तर विकताय. बरोबर. मला सांगा, घरातनं असं करून मोठं का नाही होत? तर त्याची ही कारण आहे. तो सेन्स नाही असं आपण म्हणू शकतो. हां, म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्ट करताना तुम्ही बिचकता. बरोबर आहे. ॲड एजन्सी हायर करा जे तुमचं काम नाही आहे. बरोबर. ते एक जोक सांगितला जातो बिल गेट्सच्या संदर्भात की रस्त्यावर त्याच्या खिशातनं $100ची नोट पडली तर तो उचलायला थांबणार नाही. कारण खाली वाकून उचलून पुढे जाईपर्यंत त्याला वेळ जातो. त्याच्या ह्याच्यात त्याचे $1000 कमवून झालेले आहेत. बरोबर. $100कडे बघणार नाही. धंदा असा करावा लागतो. बरोबर. मोठा ब्रॉड माइंड ठेवा, मोठा विचार ठेवा. बरोबर. मग तुमचा धंदा पण मोठा होतो. प्रत्येक कस्टमरला आपण फक्त सुभाषितामध्ये राजा म्हटलंय, कस्टमर इज अवर गॉड, किंवा ग्राहक हा राजा असतो. पण तुम्ही त्याला राजासारखं तुम्ही ट्रीट करताय का? घरातनं व्यवसाय करत असाल, विरोध नाही आहे. सुरुवातीच्या काळात घरातनं व्यवसाय करणं भाग आहे. माझा सुद्धा एकेकाळी व्यवसाय घरातनंच सुरू झाला आहे. अच्छा. अतिशय खडतर परिस्थितीत. तुमची सुरुवात सांगा मला. नाही. पुण्यामध्ये मी आलो जेव्हा 40 वर्षापूर्वी शिकायला. बरं. चित्रकला शिकायला आलो होतो. अर्न अँड लर्न स्कीममध्ये शिकलेला मी माणूस आहे, पार्ट टाईम नोकरी करत करत. अच्छा. आणि जिद्द होती. बरं. व्यवसाय स्वतःचा काहीतरी उभा करण्याची. मग इंटर्नशिप रेग्युलर पद्धतीने केली जी काही करायची, आणि योग्य वेळेला स्विच ऑफ, आजच्या भाषेत स्विच ओव्हर केलं आणि स्वतःची सुरू केली एजन्सी. आज बऱ्यापैकी एस्टॅब्लिश एजन्सी आहे, इतक्या वर्षाची जुनी, आणि विविध अनेक अवॉर्ड त्या कामाला मिळालेले आहेत. म्हणजे अगदी एशियातला पहिली एजन्सी की जिला वर्ल्ड टुरिझमचा लोगो करण्याची संधी मिळाली. ते वर्ल्ड वाईड एंट्रीज आल्या होत्या 7500. आजही ते वेबसाईटवर बघायला मिळतं. 16 मे हा वर्ल्ड टुरिझम डे जाहीर झाला. त्याचा लोगो जो दिसतोय सगळ्यांना जगभर, तो धनंजय देशपांडेंनी केलेला आहे. तर ते ही संधी तुमच्याकडे चालत येऊ शकते. बरोबर. ते बिझनेसमध्ये येणं स्वाभाविक आहे. बरं, हार्डवर्क मात्र करावं लागतं. बिझनेस म्हणजे 24 तासाची नोकरी आहे.
आणि आपल्याला आपण म्हणतो एका व्यावसायिकाचं नाव नाही घेत, पण 1 ते 4 बंद. हो. पण तो इतर वेळेला जेवढं बिझनेस करतोय हो. तो त्यांनी 1 ते 4 सुट्टी घेतली तर बिघडत नाही त्याचं काही. पण आपण त्याच्या नावाखाली 1 ते 4 बंद ठेवणं कितपत सोयीचं आहे. बरोबर. लंच ब्रेक आपण 1 तास घेतो. हो. ॲक्च्युली जेवायला 1 तास लागतो का? नाही लागेल. 15 मिनटं, हो. मॅक्स हो. 20 मिनटं. हो. 20 मिनटानंतर तुम्ही जर लगेच कामाला लागलात 5 मिनटं विश्रांती घेऊन, हो. तर तुमचं तुमची आवर पॉवर हो. अर्धा तास एक्स्ट्रा मिळाली कॉम्पिटिटरपेक्षा. हो. कॉम्पिटिटर 1 तास लंच घेतोय, हो. तुम्ही अर्धा तास घेतलाय आणि अर्धा तास कामाला लागलाय, बरोबर. त्याच्यापेक्षा अर्धा तास तुम्ही पुढे राहणार आहात. हो. हो. याच पद्धतीने मी आजपर्यंत वाटचाल करत आलो आहे. बरं. मग मला काही जण ते म्हणतात की तुझ्या घड्याळात 48 तास आहेत का? म्हटलं नाही, तुमच्या घड्याळात 12 तास आहेत. तुमचं घड्याळ 24 तासाचं नाही आहे, 12 तासाचं आहे. बरोबर. त्याचं कारण की तुम्ही सगळं ज्याच्यात जेवढं वेळ द्यायला पाहिजे तेवढं देतच नाही आहेत. बरोबर. बिझनेस म्हणजे सकाळी तुम्ही उठलात हो. की डोक्यात बिझनेस चालू झाला पाहिजे. हे ते एक हे ते इन्व्हेस्टर फार्म वॉरन बफेट, वॉरन बफेट, ते म्हणतात की तुम्ही इतकं कमाईची साधनं केली पाहिजेत की तुम्ही झोपला असलं तरी तुमचं उत्पन्न चालू असलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे काय, तर तुम्ही अशा ठिकाणी एकावर विसंबून न राहता 4 व्यवसाय करा आणि मग त्याच्यातनं उभे राहा. समजा या धंद्याला स्लॅक आला तर काय करणार? दुसरा धंदा तुमच्या हाताशी पाहिजे, तिसरा पाहिजे. असं करत करत माझे इतके व्यवसाय वाढले. म्हणजे हॉटेल लाईनमध्ये आहे, टुरिझममध्ये आहे, म्युझिक इंडस्ट्रीमध्ये आहे, माझे म्युझिक शोज आहेत, ऑन फ्लोअर चालू आहेत. बरं. प्रिंटिंग प्रेस लाईनमध्ये आहे, अँकरिंगमध्ये आहे. सर, हे सगळे बिझनेस करत असताना तुम्ही ॲडव्हर्टायझिंगमध्ये स्वतः आहात, याचा तुम्हाला तिकडे वेगळा फायदा झाला? खूप होतो. अच्छा. कारण मी परत सांगतो, मी ज्या वातावरणात वाढलो शाळेपासनं, तो जो समाज आहे तो व्यापारी समाज आहे. अच्छा. जैन मारवाडी, त्यांच्याच शाळेमध्ये मी वाढलो. बरं. त्याच्यामुळे त्यांच्या काय म्हणू त्या जेनेटिक्समध्येच व्यापार असतो. बरोबर. आणि नंतर माझे एजन्सीमध्ये कस्टमर पण आजही 80% माझे कस्टमर तेच आहेत. बरं. नेक्स्ट जनरेशन आहे त्यांची, म्हणजे वडील माझ्याकडे होते, त्यांची मुलं आली व्यवसाय, ते पण माझ्याकडे आहेत. त्या लोकांकडनं मी हे शिकलो. अच्छा. वर्क कल्चर काय असतं. बरोबर. आपण आपली आयुष्यभर समजूतच ही आली आहे की अंथरूण बघून पाय पसरावेत. का? सतरंजी मोठी का नाही घ्यायची? बरोबर आहे. बँका कशासाठी आहेत? मला एक बगाडिया म्हणून माझा कस्टमर आहे, मोठा किंग आहे तो पाईपमधला. बरं. सिमेंट पाईप. अच्छा. तो म्हणला की तुम पागल आदमी हो. मराठी लोक, चांगल्या अर्थाने बोलला तो, टीका नाही. तो म्हणला की तुम्ही रिस्कच घेत नाही आणि कर्ज घ्यायला घाबरता. बरं. कर्ज बिंदास घ्या, तुमचा धंदा बंद पडू नये ह्याची काळजी मग बँक घेते. तुम्हाला बँक गरज नाही आहे. बरोबर आहे. तर म्हणजे माझी एक पोस्ट आहे की तुमची काळजी करणारं कोणी नाही असं वाटत असेल तर बँकेचे 2 हप्ते बुडवून बघा. बँकेची माणसं 4 वेळा चौकशीला येतात, कसे आहात, बरे आहात ना. तर तुम्ही हे करता आलं पाहिजे, बँकेच्या जोरावर करता आलं पाहिजे. आपण ते करत नाही. आपल्याला बारीक नफा नको आहे, मोठा नफा पाहिजे. कसा मिळेल? बोहारी समाजाचं उदाहरण मी सांगतो. त्यांची स्ट्रॅटेजी काय माहिती? 100 रुपये किलोची साखर आणली पोत्यात, 100 रुपयालाच विकली, तरी ते म्हणतात आमचा प्रॉफिट झाला आहे. आता सांगा कसा झाला? ते म्हणतात की वरचं बारदाना आहे तो आम्ही ठेवून घेतो. अच्छा. आणि असे 10 बारदाने मिळून आम्हाला 10 रुपये मिळतात. बरं. तो आमचा प्रॉफिट आहे. बारदाण्यावर धंदा करून आज तो समाज सगळ्यात पुढे आहे. आपल्याला ते गणितच माहीत नाही. किंवा आणखी एक गंमत सांगतो, माझ्या CAने शिकवलेली. बरं. मराठी माणूस MRP काढण्यात चुकतो. MRP म्हणजे तुम्ही जे बनवताय ते विकताना त्याची किती किंमत असावी हे काढण्यात चुकतं. जसं मगाशी उदाहरण दिलं, तुम्ही त्यात ॲडव्हर्टायझिंगचं बजेटच धरत नाही. तसं आणखी एक फार महत्त्वाची गोष्ट धरत नाही. ती अशी, समजा मी आत्ता ज्या पदावर आहे, पोझिशनला आहे, ज्या व्यवसायात, त्याच पदावर मी जर कंपनीत एखाद्या नोकरी करत असेल तर मला पगार किती असेल हे आपण कॅल्क्युलेट करायचं. बरोबर. समजा मला 1 लाखभर रुपये पगार असेल, आता मी ॲडव्हर्टायझिंग चालवते 40 वर्ष, मला 1 लाख पगार असेल, तर माझा महिन्याचा 1 लाख आहे, दिवसाचा ते 3000 आहे समजा.
तासाचा किती आहे? 700 आहे समजा. बरोबर. तर मी त्या प्रॉडक्ट बनवताना माझा स्वतःचा वेळ किती गेला आहे ती पण कॉस्ट त्याच्यात लावली पाहिजे ॲज ए लेबर. बरोबर आहे. ती आपण लावत नाही. कामगारांचे पगार धरतो, हो. मालकाचा पगार का नाही धरत? धरला पाहिजे. मी तर माझ्या घरनं ऑफिसपर्यंत येणं, पेट्रोल खर्च तो मी माझ्या कामात धरतो. कारण पेट्रोलच नसतं तर मी ऑफिसला येणारच नाही. नाहीच आलो तर मी कामच करणार नाही. MRP काढण्यामध्येच बिझनेसचं सक्सेस आहे. बरोबर. काटेकोर म्हणजे तुम्ही स्वतःला सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्व केलेलं आहे. आणि ते झाल्यावर त्याची जी खर्च रक्कम आली त्याच्यावर 30% लावा, 40%, 20% जे काही आहे ते. बरोबर. म्हणजे मग काय आत्ता काय करतात अनेक जण, प्रॉफिट माझा 10% आहे ना, त्याच्यात तो माझाच आहे ना. बरोबर आहे. तो तुमचा नाही आहे, तो व्यवसायाचा प्रॉफिट आहे. गल्लत आपण ती करतो. व्यवसायात झालेला फायदा हा तुमचा नसतो, तो व्यवसायाचा फायदा आहे. तो व्यवसायातच फिरला पाहिजे. तुम्ही तिथले थोडक्यात ट्रस्टी आहात, मॅनेजर आहात. तुम्हाला ठराविक महिन्याला एक पगार तेवढा काढून घ्या, बाकी त्याच्यातच गुंतवा. मी तेच करत आलो. माझ्या वडिलांनी जे सांगितले की कमाईमधले 10% तुझे नाहीत असे समज. खरोखर म्हणजे 3000 पगार होता तेव्हा सुद्धा मी 300 रुपये बाजूला काढत होतो. आपल्याला असं वाटतं की 10% म्हणजे काय होणार आहे त्याच्याने, आणि 10% काढल्याने खरंच आपलं काही अडत नाही. 3000 मधले 300 काढल्याने 2700 भागू शकतं. पण 300 बाजूला काढले तर वर्षभरात एका महिन्याचा पगार एक्स्ट्रा निघतो. बिझनेसमध्ये आल्यावर पण हेच मी पाळत आलो. बिझनेसमधला 10% बाजूला, स्वतःचं सीड कॅपिटल म्हणतो आपण त्याला, बीज भांडवल. माझंच एवढं स्ट्रॉंग झालं की बँका आनंदाने सगळे पैसे सगळ्या बिझनेसमध्ये द्यायला तयार होतात. या पद्धतीने करता आलं पाहिजे. तर सोशल मीडियावर तुम्ही जेव्हा बिझनेसची जाहिराती करता तेव्हा कमर्शियल एजन्सीज हायर करा, त्यांना 2 पैसे द्या, ते पैसे तुमच्या प्रॉडक्टमध्ये लावा. लोकांना अशी एक भ्रम आहे की माझं साबण 40 रुपयाला आहे, तो कॉम्पिटिटरचं 35ला आहे, तर मग 32ला करू का? गलत आहे. MRP तुम्ही चांगलं क्वालिटी द्या, पैसे जास्ती द्यायला लोक तयार होतात. हा माझा अनुभव आहे. कितीतरी उदाहरणं देईल मी. जनरली इंद्रायणी तांदूळ मावळातला आज समजा 80 रुपये किलो आहे. गिरनारनी तोच तांदूळ ऑर्गॅनिक म्हणून आणला आहे, तो 350 रुपये किलो आहे, आणि तरी डिमांडमध्ये 8 चोक 32 चौपट महाग आहे तो तांदूळ. का गर्दी आहे त्याच्याकडं? कारण तुम्ही क्वालिटी आणि चांगलं दिलं तर लोक पैसे जास्ती द्यायला तयार आहेत. माझंच उदाहरण, गिरनार कशाला, माझा रेट अत्यंत महाग आहे हे माझ्या सगळ्या कस्टमरला माहिती आहे. यू कांट इमॅजिन ऑल्सो दॅट रेट. तरी गर्दी आहे. क्वालिटी त्याचं कारण आहे की मी जे देतो ते जगात कोणी देऊ शकत नाही, हे खात्री पटते. तुमच्या प्रॉडक्टबद्दल ते वाटलं पाहिजे. मी जे देतोय ते कोणाला देणं. त्याच्यामुळे तुम्ही ज्या ज्या कामासाठी जे जे एक्सपर्टीज आहेत त्यांना हायर करा. तुम्ही त्याच्यात वेळ घालवू नका. तुमचा तासाचा पगार काढला तुम्ही जर फोटो काढत बसले तुमच्याच प्रॉडक्टचे मोबाईलमध्ये आणि ते वापरत बसले तर तो लॉस आहे तुमचा. त्याच्या कमी पैशामध्ये, कारण तुमचा पगार 700 तासाचा धरला आहे, पण फोटोग्राफर 500 काढून देतोय, 200 प्रॉफिट आहे तुम्हाला, शिवाय त्याचा परफेक्ट फोटो मिळणार आहे. हे जमलं पाहिजे. त्यात आपल्याला घरी पॉलिश करता येतं बुटाला, म्हणून आपण करायचं का? स्वावलंबन वेगळं, बिझनेसमध्ये ते करायचं नसतं. त्याच्यासाठी मोची आहे ना, जो तुमचा वेळ वाचवणार आहे. प्रोफेशनल सर्व्हिस घेतली पाहिजे. तुमचा वेळ जेवढा वाचवाल तेवढं प्रॉफिट कराल. सर, एखाद्या उद्योगाला साधारण मार्केटिंगवर किती बजेट असायला पाहिजे? आता अनेक लोकांना हा प्रश्न पडतो. एक स्टँडर्डायझेशन सांगतो. कॉटेज इंडस्ट्रीचं प्रॉडक्ट असेल, कॉटेज इंडस्ट्री म्हणजे घरगुती उद्योग, पापड, लोणची, मसाले वगैरे, तर त्यांनी किमान 10 ते 15% खर्च करावा. अच्छा, मार्केटिंगवर. मी पॅकिंगवर नाही म्हणत आहे. प्रेझेंटेशन, पॅकिंग हा भाग वेगळा आहे. प्रॉडक्ट पॅकिंग, प्रेझेंटेशन ते पूर्ण वेगळं आहे, तो वेगळं आहे. मार्केटिंग आणि जाहिरातीसाठी 10 ते 15% कॉटेज इंडस्ट्रीने ठेवलं पाहिजे बजेट. आणि लक्झरी आयटम जे आहेत त्यांचं बजेट त्यांच्या ड्रीमवर डिपेंड आहे. अच्छा, की मला किती मोठं व्हायचं आहे. ओके, आता माझ्याकडं अकबर अलीज आहे, त्याचं बजेट इन टर्म्स ऑफ लॅक्स आहे बजेट. किंवा पुण्यातलं साड्यांचं दुकान आहे स्वामिनी सारखं, टर्म्स ऑफ लॅक्समध्ये त्यांचं बजेट असतं. पण ते कुठनं निघतं आहे? तर साडीतनंच निघतं आहे.
किंवा गमतीदार उदाहरण सांगतो, महिला मंडळींना, तुम्ही साडी खरेदीला गेलात तर तो दुकानदार तुम्हाला कोल्ड्रिंक देतो, चहा देतो, कोल्ड्रिंक तर हमखास देतो, महिला मंडळी खुश होतात. आता ते कोल्ड्रिंक त्याच्या घरी बनतं का? त्यालाही ते 20 रुपयाला पडतंय ना. मग ती 20 रुपये तो साडीत त्यांनी लावलेले आहेत. पण हे लावलेले आहेत हे महिला मंडळी नाही माहिती आहे, तरी ते दुकानदारावर ते खुश होतात. बरोबर आहे. आणि त्याच्याचकडे परत जातात साडीला. किंवा भाजीवाला, जो भाजीवाला तुम्हाला कढीपत्त्याची काडी थोडी एक्स्ट्रा देतो, कोथिंबीर एक काडी एक्स्ट्रा देतो, त्याच्याचकडे रिपीट जाता. तुम्ही जाता की नाही? मग तुमच्या धंद्यात तुम्ही तुमच्या प्रॉडक्टच्या सोबत एक्स्ट्रा काय देता? आता पॅकबंद दूध आलेत हा भाग वेगळा, पण एकेकाळी जेव्हा सुट्टं दूध येत होतं तेव्हा गवळीनंतर एक धार टाकायचा, आठवत असेल तर ते धारेमध्ये इंटरेस्ट असतो लोकांना. मग ते धारेची सुद्धा कॉस्ट त्यांनी पहिल्या 1 लिटरमध्ये काढली आहे. बरोबर. कढीपाला तो तुम्हाला देतोय, ती त्याची इन्व्हेस्टमेंट आहे की तुम्ही उद्या परत यावं. मग तसं तुमचं साबण, तुमची साडी, तुमचं प्रॉडक्ट, ज्वेलरी घेण्यासाठी तुम्ही एक्स्ट्रा काय देताय? काही देत नाही आहेत. बरोबर. द्यायला पाहिजे. लोकांना त्याची जशी तुम्हाला इच्छा आहे भाजीवाल्याने कोथिंबीर द्यावी, तशी तुमच्या कस्टमरची तुमच्याकडनं इच्छा आहे ना. बरोबर. जी तो करेल तो पुढे जाईल. अगदी बरोबर. एक गमतीदार उदाहरण सांगतो. पुण्यातलेच पुरोहित गुरुजी आहेत, पूजा सांगणारे, ते माझ्याकडे आले होते. म्हणजे माझ्याकडं सगळं आहे पण मला ब्रँड नाही आहे. पैसा तर मजबूत आहे म्हटले, कारण कॉम्पिटिशन नाही आहे, शॉर्टेज आहे आमच्याकडं, तर मला ब्रँड नाव करायचं आहे. म्हटलं चालेल, आयडिया देतो तुला. म्हटलं त्याला काय आयडिया दिली मी? लग्न झाल्यावर तू हार घातल्यानंतर तू त्यांना एक गिफ्ट हॅम्परसारखं एक पोतळी बनवून दे, ज्याच्यामध्ये सुखी संसाराची 12 सूत्र, एक पुस्तक आहे हिट झालेलं, मनाचे श्लोक, शांततेसाठीचे, आणि आरत्यांचा एक संग्रह, आणि एक पंचांग. 5 वस्तू टाकायच्या, गिफ्ट बांधायचं आणि ते त्यांना गिफ्ट करायचं. बघ म्हटलं करून. आज कट टू शॉर्ट 7 वर्षांनी आज त्याच्या हाताखाली 5 गुरुजी आहेत. अच्छा. आणि तो फक्त बसून ऑर्डर घेतोय. बरं. तुम्ही त्यांनी जी दक्षिणा घेतली लग्न लावताना, काय जी 10,000 घेतली, त्या तुलनेत त्यांनी दिलंय किती? फक्त 100 रुपयाचं वस्तू दिलेत. ती धार आहे दुधावरची. बरोबर. तुमच्या धंद्यामध्ये ती एक्स फॅक्टर दिला पाहिजे. आता किंवा माझं उदाहरण सांगतो, आम्ही पुस्तकं छापून देतो, डिझायनिंग, प्रिंटिंग सगळंच अंडर वन रूफ. तर वर्तावळा नावाचा प्रकार असतो प्रिंटिंग प्रेसमध्ये. म्हणजे समजा तुम्हाला 100 पुस्तकं पाहिजेत तर 110 पुस्तकांचं मटेरियल घ्यावं लागतं, कारण छपाई करताना खराब होतो. बरोबर. बाइंडिंग करताना खराब होतो, कटिंगमध्ये खराब होतो. म्हणून पण मी माझ्या बाइंडिंग टीमला एवढं सक्षम बनवलं आहे ट्रेनिंग देऊन की आमच्याकडे वेस्टेजचं प्रमाण ऑलमोस्ट 1% आहे. 10% जनरल असतं, आमच्याकडे 1% आहे. म्हणजे समजा 1000 पुस्तकं छापली तर आम्ही 1010 100 पुस्तकाचं पेपर घेतो, पण 100चे 100 वाया जात नाहीत. आमची 10-12 पुस्तकं वाया जातात, 90 पुस्तकं शिल्लक असतात. आम्ही काय करतो, ॲक्च्युली 1000 पुस्तकाचे पैसे घेतलेत, 1000 दिले, व्यवहार संपला. बरोबर. डॉक्टर राहुलने मला ऑर्डर दिली, मी तुम्हाला 1000 पुस्तकं दिली, संपला विषय. मी एक्स फॅक्टर ती धार ॲड काय करतो, ते 90 पुस्तकं छान गिफ्ट रॅपमध्ये बांधून चांगली एक पिशवी घेतलेली गिफ्टची, त्याच्यात ठेवून आम्ही त्याला डिलिव्हरी करताना हे देतो, हे आमच्याकडनं तुम्हाला सप्रेम भेट. ही दुधावरची धार आहे. तर ज्याचा त्या 90 पुस्तकाचा पैसा मला 1000 कॉपीजमध्ये आलेला आहे. पण त्याला किती छान, तुम्हाला इमॅजिन करा ना, तुम्हाला अशी 90 पुस्तकं मिळाली आहेत. त्यातून सुद्धा आम्ही काय करतो, 10 पुस्तकाचं एक सेटला रिबीन सगळं लावून प्रकाशनासारखं गठ्ठा तयार करून देतो. ते आमचं काम आहे का? नाही. पण रिबिनीला खर्च किती? 20 रुपये. बरोबर. त्याला सांगतो की प्रकाशन तुम्ही जेव्हा कधी कराल तेव्हा हा गठ्ठा रेडी आहे तुमच्यासाठी. समोरच्यासाठी सोपं करून दिलं तुम्ही, कारण अनेकांना ते जमत नाही ना रॅपिंग करणं. बरोबर. ते तुम्ही दिलं तर बरं. त्याच्या पुढची हाईट सांगतो, जर तुम्हाला धंदा वाढवायचा असेल तर मी काय केलंय माहिती, पुस्तक प्रकाशन पुस्तकासाठी जो येतो त्याला आमच्याकडे सगळंच अंडर वन रूफ मिळतं. म्हणजे तुम्ही फक्त हस्तलिखित किंवा पेन ड्राईव्ह द्या, सगळं रेडी हातात तुमच्या. तर रेडी म्हणजे काय रेडी माहिती, पुस्तक प्रकाशन तुम्हाला करावंच लागणार आहे, छापलंय म्हणजे त्याच्यासाठी काय लागतं, पुण्यात हॉल लागतो, त्याच्यासाठी काय लागतो, निवेदक लागतो, सनईवाला, कॅन्टीनवाला, चहा पानवाला, आणि प्रमुख पाहुणे लागतात. हे 5 गोष्टी तर गरजे, आणि हे तुम्हाला हे शोधाव्या लागतात, कारण तुमचं नेटवर्क नसतं. मी आमच्या
आलेल्या कस्टमरला पुस्तकाच्या हो. हे देताना एक आम्ही लेटरच छापलंय. त्याच्यात त्या चीफ गेस्ट पुण्यात अवेलेबल 10, त्यांचे फोन नंबर, बरं त्यांचं मानधनाचा आकडा, बरं कॅन्टीनवाला, समोसा सकट एवढे घेतोय, हो खुर्च्यावाला, मांडववाला, सनईवाला, ह्याची यादी छापली आहे हो आणि ती आम्ही त्याच्याबरोबर त्यांना देतो. बरं आता ह्याच्यात मला खर्च किती आला आहे? 1 रुपया हो झेरॉक्सचा. हो पण त्याचं काम किती सोपं झालं हलकं झालं की प्रत्येकाचे बरं मी काय कमिशन एजंट आहे का त्या लोकांचा? नाही. त्याच्यामुळे हे जे व्हेंडर आहेत म्हणजे सनईवाले, कॅन्टीनवाले, हो हॉलवाले, हो. ते माझ्या प्रेमात. हो कारण गिराईक मिळवून देते बसल्या जागी. मी तर काय कट प्रॅक्टिस मागत नाही आहे. बरोबर आहे. म्हणून जेव्हा कधी माझा कार्यक्रम तिथं होईल हो तेव्हा मला प्राधान्याने सगळ्या सोयी उपलब्ध होतात, डिस्काउंट मिळतं. हो हो धंदा असा वाढवायचा असतो. बरोबर एक्स फॅक्टर देऊन आपण देत नाही आणि इन्व्हेस्ट करत नाही. बरोबर. इन्व्हेस्ट केली पाहिजे. मी जोपर्यंत घरातनं व्यवसाय करत होतो हो एक ठराविक लिमिट कमवत होतो, बरोबर पण ते वाढत नव्हता ग्राफ जो अपेक्षित आहे. बरोबर. तेव्हा डॉक्टर महेंद्र शर्मा म्हणून माझे बिझनेसमधले आणखी एक गुरु, अच्छा तर त्यांनी मला शिकवलं की तू असं आयुष्यभर जगशील, हो आमच्यासारखा होणार नाहीस. बरं आमच्यासारखा म्हणजे ते किती श्रीमंत होते सांगतो. हो त्यांच्या भावाकडं निर्माची ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि साऊथ इंडियाची एजन्सी आहे. बरं तर त्यांच्या घरामध्ये आता आहे की नाही माहीत नाही, हां. असे सळ्या लावलेलं तळघर आहे. वरनं फक्त संध्याकाळी नोटा सोडल्या जातात खाली, दिवसभराचं कॅश. बरं आणि बँकेची व्हॅन येते. हो. तुम्हाला बँकेत जावं नाही लागत. बरं बँकेची व्हॅन येते, ते मशीन, व्हेंडिंग मशीन सकट हो तेच नोटा मोजतात, तुमच्यासमोर सही करतात, बँकेत जमा करून तेच घेऊन जातात. ते म्हणजे माझ्यासारखं व्हायचं असेल तर तुला काही गोष्टी शिकाव्या लागतील. बरं चिंदीगिरी शब्द वाईट आहे, पण म्हटलं व्यवसाय चिंदीगिरी करू नको. अच्छा प्रॉपर काम कर. तू मार्केटमध्ये उतर, मार्केटला ये, ऑफिस घे, हो भले भाड्याने घे, कोणी विचारत नाही भाड्याने आहे का स्वतःचं आहे. बरोबर. मार्केटला आल्याशिवाय तुझी MRP वाढणार नाही. कारण तू घरनं काम करतोय, आम्ही तुला म्हणणार तू एवढे कशाचे पैसे. बरोबर आहे. आणि खरं घडलं तसंच. मी घरनं त्या काळात व्हिजिटिंग कार्ड डिझाईन करायला 100 रुपये घ्यायचो. बरं मेन रोडवर आल्यानंतर, टिळक रोडला आल्यावर 250 रुपये रेट केला तरी लोक आनंदाने द्यायला लागले. करणारा मीच आहे, आर्ट तीच आहे. हो हो 150 रुपये वाढले माझा टर्नओव्हर. हो धंदा असा करायचा. बरोबर आहे. प्रोफेशनलिझम ठेवा त्याच्यात. सोशलवर तुम्ही पोस्टिंग करताना तुमचं खाजगी बॅकग्राऊंड गुलदस्त्यात असलं पाहिजे. बरं धंद्यामध्ये जात आणायची नसते. धंदा हीच एक जात आहे. सर, आपण जेव्हा मार्केटिंगचा विचार करतो, हं. खास करून सोशल मीडियाचा, हं. तर आजच्या काळामध्ये सोशल मीडियाला म्हणजे बिझनेसचं मार्केटिंग मॉड्यूल म्हणून जर समजा वापरायचं झालं तर साधारणतः एक जे छोटे उद्योजक आपण ज्याला म्हणूया 2, 3, 5 CRमध्ये बिझनेस करणारे असे, हं. तर त्यांनी कुठलं माध्यम म्हणजे फेसबुक जास्त वापरायला पाहिजे, इन्स्टा जास्त वापरायला पाहिजे, ओके. यूट्यूबचा वापर कोणी कसा केला पाहिजे? अत्यंत चांगला प्रश्न आहे. थँक्यू. तर तुमचं जे प्रॉडक्ट आहे हो त्याचं टार्गेट कस्टमर कोण आहे ते आधी ठरवा. बरं फॉर एक्झाम्पल, पटकन कळावं म्हणून साबण साड्या म्हणतोय. बाकीचे बरेच रेंज असू शकतात. बरोबर. पण समजा तुम्ही साबण बनवताय हो तर तो सगळ्याच घटकाला लागतो. हो म्हणजे वयोगट, हो घटक म्हणजे जात धर्म नाही, हं. वयोगट. बरोबर. पण तरुण जे आहेत, यंगस्टर्स, हो ते साबणाबद्दल एवढे जागरूक आहेत का? नाही तेवढे. तेवढे नाही आहेत. नाही. त्यांना कुठलाही चालतो. बरोबर आहे. मिडलमधले लोक जास्ती जागरूक आहेत. हो ज्येष्ठ नागरिकांना कुठलाही चालतो. हो म्हणजे लाईफबॉय द्या, रेक्सोना द्या, कुठलाही द्या, चालतो. हो मधला जो वर्ग आहे हो तो प्युअर ठरवून नाही मला अमुकच साबण पाहिजे हो हा डिमांड करणारा आहे. बरोबर. आणि हा वर्ग जो आहे तो कुठल्या सोशल प्लॅटफॉर्मवर आहे ते शोधायचं ओके. आणि त्याच्यावर तुमच्या जाहिराती करायच्या. यू गॉट माय पॉईंट. येस येस बरोबर. किंवा तुम्ही यंगस्टरला काय आवडतं, कडा, ब्रेसलेट वगैरे आवडतं आजकाल, हो हो ते बाळी वगैरे आवडतं, हो ते प्रॉडक्ट तुमचे असतील ओके. तर ते 30 to 50 मधले लोक घेणार नाही आहेत. बरोबर. 30 ते 50 मधले. हो ज्येष्ठ नागरिक तर त्याहून नाही. बरोबर. मग तुम्ही फेसबुकवर त्या जाहिराती करून उपयोग नाही आहे. बरोबर. त्याच्यासाठी इंस्टाग्रामवर गेलं पाहिजे कारण तिथे यंगस्टर आहेत. येस येस प्लॅटफॉर्म प्रत्येकाचं एक ठरलेलं बरोबर. एज ग्रुप आहे. हो त्यातले त्यात फेसबुक हे एक असं आहे हो. की ज्याला आम्ही मंडई म्हणतो. हो तिथे सगळेच लोक आहेत. बरोबर आहे. पण तुम्हाला स्पेसिफिक कस्टमरपर्यंत लवकर पोहोचायचं आहे हो तर तुमची वस्तू कोण वापरते, तो वर्ग कुठं आहे ते शोधून करा. ओके. आता तुम्ही समजा ऑफिसला पुरवणारं फर्निचर विकताय हो किंवा ऑफिशियल स्टेशनरी विकताय बरोबर. तर ती फेसबुकला उपयोगी नाही, इन्स्टाला उपयोगी नाही, ती लिंक्डइनला उपयोगी आहे.
कारण तिथे प्युअर बिझनेसमन आहेत सगळे, बरोबर आहे. त्यांना ते पटकन मिळणार आहे. फेसबुकवर 100 जण बघणार, त्यातले 2च ऑफिसर्स असणार आहेत. हो हो. पण लिंक्डइनला तुम्ही 100 लोकांपेक्षा 10च लोकांकडे गेलात तर 10च्या 10 पर्यंत पोहोचणार आहात, जे बिझनेसमन आहेत, जे तुमचे संभाव्य कस्टमर आहेत. बरोबर आहे. मग फेसबुकवरती जाहिरात करून फेल जाण्यापेक्षा इकडं करा. मीडिया निवडणं फार गरजेचं आहे, की प्लॅटफॉर्म, मीडिया म्हणजे प्लॅटफॉर्म, आणि कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त तुम्हाला देता आलं पाहिजे. आणि ते सुद्धा काय माहिती का, तुम्हाला आणखी उदाहरण सांगतो. सोशल मीडियावर अनेक ज्या चुका केल्या जातात जाहिराती करण्याच्या, ज्याला आम्ही नेकेड जाहिरात म्हणतो, म्हणजे बिन कपडे घातलेली. अच्छा. फॉर एक्झाम्पल, आपण कपडे घालूनच बाहेर पडतो, कपडे काढून बाहेर पडलो तर लोक दगड मारणार आहेत किंवा दुर्लक्ष करणार आहेत, वेडा आहे म्हणून. तुमच्या पोस्टकडं तसंच वेडा म्हणून बघितलं जातं, स्क्रोल करून पुढे जातात. त्या जाहिराती कशा, ते 90% आपण करतो तशा. म्हणजे काय, एखाद्या बिल्डरची जाहिरात तुम्ही बघितली असेल फेसबुकला किंवा कुठेही, की बिल्डिंगचा फोटो, लोकेशन, ॲमेनिटीज आणि कॉन्टॅक्ट नंबर, बरोबर. सोशल मीडिया मुळात 2 गोष्टीवर चालतो. सर, मी तुम्हालाच प्रश्न विचारतो आता, माझा अनुभवाने सांगतोय, ज्याचा रिसर्च माझा पेपर विद्यापीठात अभ्यासाला आहे. मी 3 विद्यापीठावर मेंटॉर पण आहे, पुणे विद्यापीठासकट, UK आणि कॅनडा. तर माझं म्हणण्याचं त्या ह्याच्यामध्ये सोशल मीडिया फक्त 2 गोष्टीवर चालतो. एक आहे इन्फॉर्मेशन, अच्छा, आणि एक आहे एंटरटेनमेंट. ओके. फॉर एक्झाम्पल, बरोबर, तुम्ही स्वतः सर सोशल मीडियावर सर्फिंग करतात तेव्हा काय करता, तर माझ्या फील्डमध्ये अपडेट काय चाललं आहे, माझा कॉम्पिटिटर काय करतोय, बरोबर, आणि लेटेस्ट काय आलं आहे का, बरोबर. दॅट इज कॉल्ड इन्फॉर्मेशन. आणि दुसरं, एक 2-3 तास झाले काम करून जरा कंटाळा आला आहे, रील बिल बघू, व्हॉट्सअपला जोक इकडचे तिकडं पाठवू, बरोबर, दॅट इज कॉल्ड एंटरटेनमेंट. याच्या व्यतिरिक्त तिसरा हेतू तुम्ही मला सांगा आता काय आहे, नाहीच राहत सोशलवर जाण्याचा. आणि हे तुम्ही जे तिसऱ्या प्रकारची जाहिरात जी बिल्डरचं सांगितली मी, ती जाहिरात तिसऱ्या कॅटेगरीत आहे ना. त्याच्यात इन्फॉर्मेशन आहे ना एंटरटेनमेंट आहे. मग ती जाहिरात स्क्रोल केली जाते, बरोबर. मग तुम्ही गिरायकांपर्यंत पोचतच नाही. तर जाहिरात कशी केली पाहिजे, इनडायरेक्ट पद्धतीने. अच्छा. ज्याच्यासाठी मला पहिलं राष्ट्रीय पुरस्कार मिळाला लॉकडाऊनमध्ये, माझ्या बिझनेस एंटरप्रेन्युअरचं लाईफ सेवर म्हणून मिळाला. बरं. जी मी मेथड शोधून काढली ती अशी आहे की इनडायरेक्ट पद्धतीने जाहिरात करा, डिरेक्ट पद्धतीने नाही. आमच्याकडे साडी मिळते, आमच्याकडे नका सांगू. आता वामनहरी पेठे माझे कस्टमर, एकाच शाखेचे मुंबईच्या, त्यांच्या जाहिराती सोशलवरच्या बघितल्या तर त्याच्यात आम्ही कुठंही दागिन्याच्या संदर्भात काहीच बोलत नाही, पण तरी त्या ब्रँडचं टर्नओव्हर सगळ्यात जास्त आहे. किंवा दुसरं उदाहरण सांगतो, कुरिअरमधलं पाळंदे कुरिअर, ते आमचे कस्टमर. तर कुरिअर हा कुठलाही माणसाला इंटरेस्ट काय असतो सर, ह्या गोष्टीचं जगात पहिलं कधी घडलं, बरोबर. चंद्रावर पहिला माणूस कधी गेला, सायकल पहिली कुणी शोधली, अमुक पहिलंचं क्रेज आहे, बरोबर. मग मी जेव्हा जॉईन झाले तेव्हा मी शोध घेतला की मी त्यांनाही विचारलं, म्हटलं जगातलं पहिलं कुरिअर कधी आलं असेल, ते जर मला टाकता आलं सोशल मीडिया पोस्टमध्ये तर लोकांना इंटरेस्टिंग वाटतं, कारण लोकांना वाचायला आवडतं ते, बरोबर. ते म्हटले मला आयडिया नाही, पण बहुतेक इंग्लंडमध्ये असेल, कारण इंग्रजांनी पोस्ट ऑफिस सर्व्हिस सुरू केली. म्हटलं नाही, त्याच्या कैक हजारो वर्ष आधी आपल्याकडे होऊन गेलं आहे कुरिअर सर्व्हिस, आणि जगाला कुरिअर सर्व्हिसचं ज्ञान नॉलेज देणारं भारत आहे. तो कसा, कालिदासाचा मेघदूत हा जगातला पहिला कुरिअरवाला, बरोबर आहे, की ज्यांनी प्रियकराचं पत्र प्रेयसीला नेऊन दिलं ढगाने, दॅट इज कुरिअर. आम्ही त्याचा वापर काय केला, कालिदास मेघदूतचा फोटो टाकला, आणि आमचे आद्य गुरु कुरिअरमधील तोच वारसा आजही आम्ही आजच्या काळात बदलत्यानुसार जपतोय, हे आम्हाला अभिमान आहे. बस संपलं जाहिरात. सगळ्यात हिट गेलेली जाहिरात, बरं. त्याचं कारण लोक कालिदास मेघदूतच्या प्रेमात आहेत. तुम्ही आता पटकन उत्तर दिलं, बरोबर. म्हणजे तुमचं प्रेम कालिदासावर आहे, ते मला माझ्या कुरिअरवर ओढायचं आहे, बरोबर. मग परत मी म्हटलं की चला सर, म्हटलं की आता आजकाल कॉमन काय झालं, QR कोड, म्हणजे तुम्ही आहात तेच, हे ओळखण्याची खूण काय,
आधार कार्ड किंवा QR कोड. बरोबर. म्हणजे QR कोडचा शोध कुणी लावला पहिला? हम्म. तर म्हणलं नाही, आयडिया नाही, काहीतरी असेल अमेरिका वगैरे. नाही म्हटलं, ते सुद्धा हजारो वर्षापूर्वी आपल्या भारतात घडलं आहे. बरं. ते कसं? हनुमानाने रामाची अंगठी सीतेला ओळख पटवण्यासाठी लंकेत घेऊन गेला होता. अंगठी दाखवली, खून पटली. अंगठी दाखवणं म्हणजे QR कोड आहे त्या काळातला. हो. हे जेव्हा आम्ही जाहिरातीत बोललो हो. की हनुमान हा QR कोडचा आद्य जनक, हो. लोकांना एक वेड लागण्याची पाळी आली. इतकं सुंदर प्रकरण आहे. बरोबर. कल्चरल हेरिटेज वापरून तुम्ही काम करा आणि फक्त खाली एक ओळ लिहायची आहे, हो. या वैभवी परंपरेचे आम्ही आजच्या काळातले वारसदार आहोत. बरोबर आहे. बस ना, आम्ही जगभर कुरिअर करतो, आम्ही जगभर हे करतो, कशाला सांगताय? इनडायरेक्ट बोला. हो. हो. किंवा आम्ही ते साड्यांच्या जाहिरातीचं पण आम्ही करतो, तर त्याच्यात मी ज्याला प्राईज मिळालं स्टेट लेवलचं, हो. ते बालगंधर्व चौकात उभं केलं होतं होर्डिंग आम्ही. अच्छा. सगळ्यांच्या साड्यांच्या जाहिरातीत सुंदर सुंदर हिरोईन असतं, हो. हो. डिंपल कपाडिया, काय जे कोण XYZ. आमच्या जाहिरातीमध्ये आम्ही कोण घेत होतो? झाशीची राणी, बरं. ताराबाई, जिजाबाई, बालगंधर्व वगैरे वगैरे. बरं. त्याचं कारण की ताई साड्या नेसत नव्हत्या का? हिरोईन फक्त साड्या नेसतात, हो. पण ह्या स्त्रियांनी तर इतिहास पण घडवला आहे साड्या नेसून. बरोबर आहे. तुम्हाला इतिहास घडवायचा असेल हो. तर त्यांचं अनुकरण करा, असा फक्त मेसेज दिला, गेला. बरोबर आहे. तो हिट गेली. बरोबर आहे. अशा इनडायरेक्ट पद्धतीने जाहिराती करा, डिरेक्ट पद्धतीने करू नका. आता तुमचं समजा काजू पेस्टची तुमचं प्रॉडक्ट आहे, हो. आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहे, हो. तर जांभूळ रस विकताय, बरोबर. तर जांभूळ रस आमचा किती छान आहे सांगू नका. येस. फक्त सांगा की जांभूळ रसाचे फायदे काय आहेत. बरोबर आहे. डायबिटीसला उपयोगाचं आहे, हे उपयोगाचं आहे, त्याच्यातनं हे होतं ते होतं, बस सांगा. बरोबर आहे. आणि खाली ओळ अशी लिहा, हो. जिथे जमेल तिथे ताजा जांभूळ रस मागवा. नाहीच मिळाला तर आम्हाला कॉल करा, आम्ही आहोत. बरोबर आहे. 100% हो. ते लोक तुमच्याच प्रेमात पडणार. बरोबर आहे. खूप सुंदर पद्धतीने तुम्ही हे सगळं सांगताय. आता ज्या लोकांचं अगदी स्टार्टिंग आहे, घरून करतायत किंवा छोट्या स्वरूपामध्ये आहे, त्यांना काही टिप्स तुमच्याकडून की सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरात करताना त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे किंवा कसं व्हॅल्यू ॲडिशन ते करू शकतील? येस, नक्की सांगतो. एक पहिला सगळ्यात मुद्दा मगाशीचा जो सांगितला आहे, हो. 2च गोष्टी लक्षात ठेवा तुमच्या पोस्टमध्ये. एकतर इन्फॉर्मेशन असली पाहिजे, जशी मी हो. कालिदास मेघदूतची सांगितली, हो. दॅट इज इन्फॉर्मेशन. हो. किंवा एंटरटेनमेंट असू द्या, 2 एलिमेंट असतील तर तुमची पोस्ट हिट होणार आहे. बरं. हे सगळ्यात महत्त्वाचं सूत्र ते नेहमी पाळा. हो. की तुम्ही जांभळाचे फायदे सांगा, बरं. मग जांभूळ रस विकला जाणार आहे. हो. किंवा तुम्ही बिल्डर आहात, हो. तर तुम्ही सुगरणीचं पक्षाचं घरटं कसं बांधलं जातं ते हिस्ट्री लिहा, बरोबर. आणि त्याच्या खाली फक्त इतकं सुंदर घर आम्ही पण देतो. काम होणार आहे. काम होणार आहे. पण इन्फॉर्मेशन द्या, इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन द्या. त्याच्यानंतर दुसरं काही वेगळ्या आयडियाज वापरा ओके. व्यवसायासाठी. फॉर एक्झाम्पल, पुण्यातलं एक आमच्या कस्टमरसाठी आहे, हॉटेलचं नाव आहे, मग तुम्हाला वाटेल की मी माझी जाहिरात करून घेते म्हणून नाव वगळतो. तर ज्या दिवशी धंदा बंद असतो त्या दिवशी जाहिरात करणार ते एकमेव हॉटेल आहे पुण्यातलं. बरं. नॉनव्हेज हॉटेल आहे. अच्छा. आणि चतुर्थीला कोणीच जात नाही. बरं. बरं. तर त्या दिवशी त्यांची जाहिरात असते फक्त. आज आमचं हॉटेल बंद आहे, ओके. संकट चतुर्थी रात्री चंद्रोदय 9 वाजून अमुक मिनिटाने. तरीही त्याच्याकडे बिझनेस जास्ती का आहे? हो. कारण त्याचं असं आहे की तुमच्या मनात त्यांनी घर केलं की तुमच्या चतुर्थीची काळजी मला आहे. आज उपवास आहे तुमचा, चंद्रोदय 9:30 नंतर तुम्ही जेवा. दुसऱ्या दिवशी उपवास सोडायला तो तिथंच जाणार. तर अशा आयडिया काहीतरी वापरा. दुसरं ते डेज असतात ना, सगळेजण काय म्हणतात त्याला, स्कीम वापरतात. दिवाळी आला, मान्सून, दिवाळीचं फेस्टिवल सीझन, मान्सून फेस्टिवल सीझन. आणि जे मोठे लोक करतात तेच तुम्ही करायला जाता. छोटे लोक, त्यांचं बजेट आवाढव्य असतं, आपलं नसतं, मग आपली दमछाक होते. बरोबर. त्या लोकांना माझं सांगणं आहे की तुम्ही अशा वेळेला गर्दीतल्या रस्त्यावर जाऊच नका. दिवाळी फेस्टिवलला गर्दी आहे दुकानदारांच्या जाहिरातींची, तुम्ही वेगळे फेस्टिवल निवडा, वेगळे दिवस निवडा, ते तुम्ही सुरू करा. बरोबर. म्हणजे मी माझ्या काही कस्टमरवरती इम्प्लिमेंट करायला लावले. म्हटलं तू मंगळागौर उत्सव चालू कर. बरं. श्रावणात येतो तो 7 दिवस मंगळागौर उत्सव, घरी आलेल्या मुलींसाठी, लेकींसाठी, सुनांसाठी असं इमोशनल चालव कॅम्पेनिंग. आपले भारतीय सण आहेत त्याच्यावर आधारित तुम्ही करा म्हटलं. माझे 2-3 केटरिंगवाले आहेत,
बरं. त्यांना म्हटलं दिवाळीनंतर तुळशीचं लग्नाचं 15 दिवसाचं सर अवधी असतो, हो. त्या काळात भरपूर हॅमरिंग कर म्हटलं. बरं. ज्या थाटात तुळशीचं लग्न त्याच थाटात तुमच्या लेकीचं लग्न. फक्त आम्हाला एक कॉल करा. बरं. अटॅच व्हा लोकांशी, बरोबर. पण आपले भारतीय सण घेऊन अटॅच व्हा आणि त्यात सुद्धा थोडेसे हो. अनोखे सण निवडा. बरोबर. 8 मार्चला सगळेच जण जाहिराती करतात. हो. तुम्ही त्याच्याऐवजी आईचा दिवस असेल, बरं. वडिलांचा दिवस असेल, त्याच्यावर आधारित करा. आम्ही आमच्या एका कस्टमरसाठी करतो ते, हो. की वेगळे दिवस निवडतो. पोस्ट डे निवडतो, पोस्टल डे आहे. हो हो हो. त्या दिवशी आम्ही एक ठराविक 5-6 पोस्ट ऑफिसमधल्या महिला जेंट्सला बोलवून सन्मान करतो. बरोबर. तसा करा. बरोबर. सन्मान करायला किती खर्च जातो? खूप नाही लागत. फार नाही लागत, 2-3 हजार रुपये. येस येस येस. आणि त्यांचं एक तो थँकलेस जॉब करतात पोस्टातले लोक. बरोबर. त्यांना तुम्ही सत्कार केला तर पेपरला बातमी आली, हो हो. तर तुमची इनडायरेक्ट पब्लिसिटी आहे. प्लस तुमच्या सोशलवर तुम्ही टाकलं हो. की जे थँकलेस जॉब करतात त्यांना आम्ही थँक्स दिले तुमच्या सगळ्यांच्या वतीनं. हो हो. आता ह्याच्यात तुमचा धंदा झाला आहे का? नाही, पण तुमच्याबद्दल एक सोशल इमेज वाढली लोकांची. बरोबर. अशा पद्धत. ब्रँड बिल्डिंग तेच आहे ना. हां. बरोबर. दुसरं मग आणखी एक उद्योजकांसाठी सांगतो, सोशल मीडिया हा लग्नातल्या आहेरासारखा आहे. बरं. सरांनी माझ्या लग्नाला आल्यावर किती रुपयाचा आहेर दिला मी लक्षात ठेवलेलं असतं. हम्म. त्यांनी मला बोलवलं, मी तेवढाच आहेर करतो, माझ्या हैसियतचं नाही करत. बरोबर. सरांनी 100चा केला, मी सरांना 100चाच करणार. ही तसंच माझ्या पोस्टवर तू आला लाईक करायला तर मी तुझ्या पोस्टवर येऊन लाईक करणार. अशा वेळेला तुम्ही कॉम्पिटिटरच्या वॉलवर जाऊन त्यांना लाईक करा. ओके. किंवा त्यांचं कौतुक करा उलट कॉम्पिटिटरचं. हो. माझा एक हॉटेल कस्टमर आहे, हो. आम्ही आमच्या जाहिरातीत म्हणतो, आता तो पुण्यातलं हॉटेल आहे, हो. त्याला नागपूरवरनं गिऱ्हाईक येणारच नाही आहे, बरोबर आहे. किंवा गडहिंग्लजमधनं, टांझानियामधनं, हो. ऑस्ट्रेलियातनं नक्की नाही. येणार नाही. आम्ही अदर दॅन पुणे हो. इतर ठिकाणच्या वेगळ्या हॉटेलची माहिती मालिकाच सिरीज चालवतो. ओके. की ऑस्ट्रेलियातलं पहिलं भारतीय रेस्टॉरंट हे आहे, हा. त्याचा आम्हाला अभिमान आहे की आम्ही त्यांचे समव्यावसायिक आहोत. हो. माझं काम झालं. हो. आणि एक कॉम्पिटिटर आहे तुमचा, जो खरं तर कॉम्पिटिटर नाही आहे, नाहीये. पण थर्ड पार्टी वाचणाऱ्याला वाटतं की एक हॉटेलवाला दुसऱ्या हॉटेलवाल्याचं कौतुक करतोय. तुमची इमेज समाजामध्ये निर्माण होते. बरोबर. चांगलं म्हणा, तुम्ही लोकांना मोठं म्हणा, बरोबर. लोक तुम्हाला मोठं करतात. येस. आपण तिथं कंजूशी करतो. म्हणतात ना ते, बादलीत 15 खेकडे सोडले तर बाहेर येऊच शकत नाही, हो. पण मुंग्या येऊ शकतात. हो. का ते एकीला एक धरून पुढे जातात. जातात. तर तशा पद्धतीचं काही करता येते तर बघा. दुसरं, आपल्या कल्चरवर आधारित काही सीझन्स असतात. हो. त्या सीझनचा तुमच्या बिझनेसमध्ये कसा वापर करून घेता येतो ते पहा. म्हणजे आता उदाहरणार्थ दिवाळीनंतर हुरड्याचा सीझन असतो, हो. तर तुमचं जर आयुर्वेदिक प्रॉडक्ट असतील, हो. सौंदर्य प्रसाधनाचे कॉस्मेटिक्सचं असतील, त्याच्याबरोबर मी जो सुरुवातीला म्हटलं की धार टाका, हो. एक्स फॅक्टर ॲड करा, हो. तर तसं त्या सीझनमधलं काही चांगलं तुम्हाला त्यांना त्याच्याबरोबर देता येतं आहे का? हम्म. हुरडा 60 रुपये किलो आहे समजा, हो. तर तुमचं एक क्रीम आहे, फेशियलचं क्रीम आहे, हो. ते 400 रुपयाचं आहे, ते 460ला विका. लोकांना पैसे आहेत द्यायला, पण त्याच्याबरोबर तुम्ही त्यांना म्हणा की तुमचं चेहरा जेवढा छान होईल तेवढा आतून पण उजळेल, हा हुरडा घरी जाऊन भाजून खा. बरोबर. त्याच्याबरोबर ते आहे. हो. हो. आणि त्याला गिफ्टचं फ्रीचं स्वरूप ठेवू नका, एकावर एक फ्रीचं. हो. आमच्यातर्फे तुमच्या आरोग्यासाठी सप्रेम भेट आहे की तुम्ही आतून पण सौंदर्य निखारेल. बरोबर आहे. आणि तुम्ही हुरडेवाल्याकडनं तुम्ही 40 रुपयाला घेऊ शकताय तो हुरडा, 60ला इकडं विकताय, तिथे 20 रुपये प्रॉफिट आहे. बरोबर आहे. असे व्हेंडर सकट वेगळ्या आयडिया डेव्हलप करा. तयार केल्या पाहिजे. दुसरं म्हणजे सोशल मीडियावर तुम्ही पब्लिसिटी करताना एखादी ॲड एजन्सी हायर करा. मी परत सांगतो, हो. तुमच्या बजेटनुसार निवडा, बरोबर आहे. पण निवडा. हो. आणि ते करताना तुम्हाला जर भारी एजन्सी निवडायची तर त्याचा उपाय सांगतो, पण तुमचं बजेट नाही आहे, बरोबर. तर तुमचे जे व्हेंडर असतात, सप्लायर, हो. त्यांना म्हणायचं की आपण टायअप करू. ओके. समजा मोठ्या टॉपच्या एजन्सीचं 1 लाखाचं बजेट आहे, हो. तुमच्याकडे 50,000 आहेत, हो. तर तुम्ही तुमचा व्हेंडर जो आहे हो. त्याला म्हणायचं की तू माझ्याबरोबर येतो का? हो. तू 50 टाक, मी 50 टाकतो, ओके. 30 जाहिराती करून मिळणार आहेत, हो. 15 माझ्या 15 तुझ्या. हो. त्याच्याकडे पण 1 लाख नसतात, बरोबर. तो 50 द्यायला तयार होतो. हो. तुम्ही 1 लाखाची एजन्सी हायर करू शकता 50,000 कॅपॅसिटी असून, बरोबर आहे. पण जाहिरातीची क्वालिटी तुम्हाला मिळणार आहे हाय क्वालिटी. बरोबर आहे. व्हेंडर बरोबर टायअप करा, ओके. किंवा 2 कॉम्पिटिटर एकत्र या. अहो मायक्रोसॉफ्ट आणि हे ॲपल एकत्र आले, हो. एकेकाळचे कट्टर शत्रू हो. आज एकत्र आहेत बरोबर. आणि आधीपेक्षा जास्ती टर्नओव्हर करतायत.
आणि आपण काय रायवली करतोय. बरोबर. 2 साबणवाले 2 वेगळ्या शहरातले त्यांनी एकत्र जर झाले हो. तर किमान त्यांचा कुरिअरचा खर्च निम्मा विभागला जाणार आहे. बरोबर. बाबा 2 सेपरेट पाकिटं निघालेत, बरोबर. एकाच पाकिटातनं गेले तर एकाचा खर्च वाचला. येस. सहकार्यातून तुम्हाला वाढावं लागेल आणि वेगळ्या काहीतरी तुमच्याकडं काय वस्तू आहे, नवीन जे कोणी करतायत, करू इच्छित आहेत बिझनेस, त्यांना सांगतो तुम्हाला काय येतं किंवा तुम्ही काय विकू शकता ह्याला महत्त्व नाही आहे. आता लोकांना काय गरज आहे ते महत्त्वाचं आहे. एक सुंदर उदाहरण सांगतो आठवलेलं त्याच्यावरनं. गाजलेलं उदाहरण ते पेपरला पण मराठा चेंबरनी छापली ती बातमी. पण झालं असं की लॉकडाऊन लागलं आणि सगळे व्यावसायिक बंद झाले एकूण एक. तर माझी एक मानलेली बहीण आहे, तर तिचे मिस्टर भेळचं त्यांचं गाळा होता, बऱ्यापैकी एस्टॅब्लिश स्टॉल होता, म्हणजे गाडी नाही, दुकान होतं व्यवस्थित. पण लॉकडाऊननं बंद झालं आणि दुर्दैवाने कोरोनामध्ये त्यांचे मिस्टर वारले. घर अंगावर पडलं तिच्या. तिला भेळ बनवता येत होती पण भेळ घेणार कोण. तर ती एके दिवशी माझ्याकडे आली होती. ती म्हणली काय करता येईल. मग मी सांगितलं तिला 1 दिवस दे मला. आणि तुम्हाला आठवतं असेल त्या काळामध्ये इम्युनिटी हा मुद्दा सांगितला ना, घेतला आपण तो. हां, तर तशा पद्धतीचं जर तुम्ही काही करू शकलात ते आपण तिकडे बोललो बहुतेक. नाही इथंच बोललो. हां, तर अशा पद्धतीने तुम्ही त्या काळात इम्युनिटी भेळ दिली तुम्ही. बरोबर आहे. करून आयुर्वेदिक, तर ती जास्ती हिट होणार आहे. गरज काय आहे ती लोकांना द्या. बरोबर. तुम्हाला काय आहे त्याच्यापेक्षा सुद्धा. आणि MRP काढताना ती काळजी घ्या. सोशल मीडियावर पोस्टिंग करताना टायमिंग फिक्स ठेवा. बरोबर. आपल्याकडे कसं आहे, महिला विशेषतः की त्यांच्याकडे कामं बरीच असल्यामुळं ते सोशल मीडियावर पोस्टिंग करायला त्यांचं टायमिंग फिक्स नसतं. बरोबर. सोशल मीडियावर तुम्ही ॲडिक्ट करू शकता. ठराविक वेळेला तुमची पोस्ट येणं चालू झाल्यावर. आज गेली सुमारे 20 वर्ष झालं, बरोबर 4 वाजता माझी पोस्ट येते. 4 वाजले चहा घ्या. आज त्याचं इतकं ॲडिक्शन सगळ्यांना चांगल्या अर्थाने झालं आहे की आज बरोबर व्ह्युअरशिप TRP 4 वाजता वाढलेली असते. आज काय आलंय बघू. तुमचं पोस्टिंग टायमिंग पण असं फिक्स ठेवा. सर खरं तर अतिशय सुंदर पद्धतीने आणि एका पॉडकास्टमध्ये न संपणारा विषय आहे पण आपण खूपच सुंदर पद्धतीने सोशल मीडिया आणि आजचं मार्केटिंग किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून कसं मार्केटिंग करता येईल खूप चांगला प्रकाश टाकलात. नक्कीच आपण पुढचा पॉडकास्ट वेगळ्या म्हणजे याचाच एक दुसरा भाग, पुढचा भाग असं आपण त्याला म्हणू शकतो, अशा याच्यावर नक्की करूया. 3S टॉक पॉडकास्टमध्ये आज आपण आलात आणि खूप छान गायडन्स आम्हाला सगळ्यांना केलं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. रिस्क घ्या, मोठे व्हा. थँक्यू. एवढंच मला सगळ्यांना आव्हान आहे. बाकी मदतीला मी आहेच. येस. थँक्यू.